14 ऑगस्ट 2004ला फाशीला जाताना धनंजयचे शेवटचे शब्द मात्र हेच होते की आम्ही निर्दोष, मी निर्दोष आहे. बापरे. आणि समोर आली ती एक ऑल्टरनेटिव्ह थिअरी. ही थिअरी अशा प्रकारची होती की ह्या सगळ्यामध्ये जर सगळ्यात सस्पिशियस कोणाचे ऍक्टिव्हिटीज असतील तर त्या तिच्या स्वतःच्या घरच्यांच्याच आहेत. ते अशा पद्धतीने की एकतर ही घटना घडल्याच्या नंतर 6 महिन्यातच त्यांनी त्यांचं सगळं छान चालणारं ज्वेलरी शॉप ते अचानक वाइंड अप केलं आणि त्यांनी शहर सोडून ते निघून गेले. दुसरी गोष्ट अशी आहे की ती जर बाहेर गेली आहे यशोमती, तर ती किल्ली घेऊन का नाही गेली? तिने बेल का वाजवली आणि लगेचच नेबर्सना का बोलवलं? थोडा वेळ का नाही दिला? पुढचा प्रश्न हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स बद्दल आला की तिने जे खाल्लेलं अन्न होतं ते पूर्णपणे पचलं नव्हतं, ते अगदीच हे होतं. त्यामुळे जेवणाची वेळ नक्की काय असू शकते आणि खुनाची वेळ काय असू शकते? कारण 5 वाजता ती का खाल्ली? जेवेल, बरोबर. कॉलेजमधनं 1-2 वाजता जेव्हा ती आली तेव्हाच ती जेवली असेल, 5 वाजता का जेवली असेल? आणि मग त्यामुळे ते अन्न फ्रेश का असेल? तिसरी अशी गोष्ट होती की जर धनंजयच्याकडनं तिला धोका आहे हे तिला माहिती होतं, तर मग तिने त्याला आतच कसं येऊ दिलं? बरोबर. चौथी गोष्ट अशी आहे की त्यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता त्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्सच्या साईन्स दिसत होता, ब्रोकन हायमेन किंवा अशा गोष्टी, पण सेक्शुअल स्ट्रगलच्या साईन्स दिसल्या नव्हत्या. जास्त काय म्हणतात सामान्यतः दिसून येतात की छातीवर घाव असतील, मांड्यांवर घाव असतील, या प्रकारचे कुठचेही घाव नव्हते. त्यामुळे त्या रिपोर्टमध्ये प्रपोज केलेली थिअरी अशी होती की कदाचित तिचा कन्सेन्शुअल कोणाबरोबर तरी संबंध झाला असेल, जे तिच्या घरच्यांनी बघितलं असेल आणि म्हणून घरच्यांनीच तिचा ऑनर किलिंग म्हणतात तसा खून केला असेल आणि ह्याच्यावरती नाव टाकलं असेल. आणि मग सगळी यंत्रणा, पोलीस असतील, नेबर्स असतील, ह्या सगळ्यांना त्यांनी ती कॉन्कॉक्टेड स्टोरी दिली असेल. ही यंत्रणेनेही त्यांना मदत केली असेल, कारण की पॉवरफुल आहेत. तसं पाहिलं तर, तसं बघितलं तर पॉवरफुल आहेत. या सगळ्या यंत्रणेनी त्यांना मदत केली असेल. ह्या 2 थिअरीज आहेत.